कुत्राच येतो कुत्राच. 2 स्पीडमध्ये होते जसं मोबाईल अजून तशी चार्जिंग होते. गाईज आम्ही नाशिकला पोचले पाकवाने आपल्या ब्लॉकमध्ये. हे सामान आहे सगळा. हा बस बस. हॅलो चला आता. ओ बाई आपलं जर आहे का. चल हे घे आता तू. कमॉन बॉडी दिखाव. आणि हा साई कार दाखव नंतर डायरेक्ट इथला ब्लॉग आहे. घे तुझे जे भेटतं हातात ते घे. थांबून ठेवली ठेव ना फटाफट. मी बाईच्यात माझे पप्पांचे कपडे. चल चल चल. माझी काय फाटी थांब थांब. झालं का. जाता मी करते पप्पांकडे. जे तुम्ही आता साफसफाई करताय. इकडे ठेवू आपण. हां परत लिफ्टमध्ये हे बघा पाण्याचं पूर्ण ट्रे आणि दूध आणलं. आता परत वर जातोय मी. तर आता आम्ही जातो चार्जिंगला. पकड रे चॅनल तुला हँडओव्हर करतो मी थोड्या वेळासाठी. मी कैरी खातोय. 13व्या फ्लोअरवरून खाली येत होतो खाता खाता. त्याचा मोठा वाईट घेतला. 6व्या फ्लोअरला एक लहान मुलगा लिफ्टमध्ये घुसला. तो मला घाबरून गेला. काय करतोय हा राक्षस सारखा. तशी अरे अरे लाईट बंद करायचे. हे रे ॲम्बियंट लाईट चालू केली मी. थांब थांब थांब. बॅटरी. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. हां अरे आमच्याकडे कुत्रा आहे जे बकरी मी सकाळी तेच सांगितलं. आणि मम्मी त्याला क्यूट म्हणते. अजून क्यूट एकदम क्यूट आहे. असं लाट मारायसारखं माणूस त्याला एकदम तोंडावर. देखो तिकडे जायचं का पेट्रोल. परेश अंकल चालले. आता आम्ही चार्ज करायला बघू कुठे जायचं तर. भारत पेट्रोलियम वगैरे. वॉचमॅन पागल. अरे हा ना वॉचमॅन ओळखतो ना तो. ओळखी ओपन ठेवलंय. वॉचमॅन रिक्षावाला मध्ये आल्याला फील घेतोय आम्ही वातावरणची. स्पीड ब्रेकर आहे रे. ते मागे बॉटल कशा ठेवले. म्हटलं आवाज कशाचा होता एवढा जास्त जोरात. अरे मग इथे लहान मुलं जास्त हे करता ना म्हणून स्पीड ब्रेकर. एवढं वेळ तू काय. गाडी चार्जिंगला लावली आणि डायरेक्ट 60 किलोवॅटचं आहे. म्हणजे इतकी स्पीडमध्ये होते 30 होऊन गेली. आता आम्ही रस्त्यावर फिरतोय. हां खरंच प्राईस कमी आहे. फक्त 400 रुपयात फुल आहे. गाडीचं पोट भरलं. मग आता आम्ही कुठे येऊन फिरतो. 6% झाली. आम्ही 5 मिनिटं झाले असते मोजून आम्हाला. आणि आमच्या साईडला लागायचे अजून एक जण. हां त्या बिचाऱ्याला चार्जिंग भेटली नाही कारण ती एक गन खराब होती तिकडची. आता आम्ही फिरतोय रोडावर. हे बा भारतचा पेट्रोल पंप आहे आणि आम्ही नाशिकमध्ये. फायनली काय नाशिकमध्ये गोष्ट ट्रॅफिक लागली आम्हाला मस्त. नाशिकमध्ये गाईज मी सांगतो काहीच बघायचं. जर कोण देव एकदम करताय तरच तुम्ही नाशिकमध्ये या. नाशिकच्या आजूबाजूला खूप बघायसारखं आहे. ट्रेक करायला पहाड वगैरे खूप काही आहे. पण नाशिकमध्ये काही. हे गाडीवाले चालले ते 8 किलोमीटर चालले आता ते. म्हणजे डिक्कीतून आता सेट करून घेऊ. तुमच्या डिक्कीत पसारा झालाय थोडा. डीमार्ट जायचं म्हटलं ना कोणी. डीमार्ट 2 किलोमीटर नाही. आम्ही फिरून आलो असतो तेवढं गाडी चार्ज झाली असते आपली. कुठे गाडी हे बा मस्त दिसते लांब. गाईस 280 ची रेंज दिली आम्हाला. 280 सध्या. तरी मी भरपूर जोरात आणि 80 100. एकच पियाला. चियर्स. एकच पण ना. आम्ही व्हेजिटेरियन आहे गाईस म्हणून चियर्स. 200 ml. पाणी मध्ये कायच होतं. इथं चालू होता संपून गेली. याचा काहीतरी करू आपण सगळ्या बॉटल.
हे ते टेबलवर ठेवलं राहतं लग्नान वगैरे मध्ये लग्नावर ते function गाडीची मध्ये. डिलिव्हरी घ्यायला जातो ना आपण शोरूम मध्ये हेच बॉटल होतं हम्म. ते फेकून द्यायची ना राहू दे ना विचार नको रे घाण बनवून. हा, मग इथे ठेव तेव्हा तुम्हाला दाखवतो किती हे बा हे गाडीत राहू जायचे guys, तुम्ही पण हे आणि आता tissue मोबाईल paper. चार्ज झाला आमचा मोबाईल नाही सॉरी गाडी 64 झाली दूरचं दिसत नाही या मुलाला तर मोबाईल नाही झूम कर मला दिसतं दूरचं. भरपूर दूरचं पाय तो पेट्रोल पंप दिसतोय मला तर दिवाळी वाटते या पेट्रोल पंप बरोबर उजेडमुळे ह्या पेट्रोल पंपवर मी त्या पेट्रोल पंपवाल्यांनी लावली खरी त्याला तर गाडी. दिवाळी आहेच पण याला पण असं उजेड उजेड वाटतंय आता बरेचसं झालं आता घरी तो G-Wagon पाहिजे का? G-Wagon उभी इकडे कुठे ती पहिली अच्छा हा दिसली का बोटने दाखवू शकता आम्ही म्हणून बघतो हम उंगलीने दिखा सकते गाईज येतो चार्जिंग होते तोपर्यंत आम्ही टाइमपास करत आहोत कायच करणार आहे माझ्या डायटवर पाणी फिरताना हा मुलगा आणि इथे झालं सगळं डेकोरेशन लाइटिंग वगैरे फ्लोर लावली रोड आहे फ्लोर रोल तरी मी तुम्हाला दाखवायचं कष्ट घेतो हा हे पहा आता व्ह्यू पहा तिथे मोनी मावशी राहते कुठे 1 2 3 4 इथे राहते इथे 6ला आणि हा पहा आम्ही 13 फ्लोअरला आहे खाली व्ह्यू पहा पूर्ण पार्क साईड आहे समोर एकदम मस्त व्ह्यू आहे स्पेशल आहे भारी नाही हे पहा आता खाली नवीन अजून फटाके इथे रात्री दाखवतो मी फटाके एकदम भारी फुटता इथे आता फ्रेश वगैरे झालं सकाळचा आता थकलो